माझी लीला इतकी साधी भोळी, कधीच कोणाबद्दल वाईट विचार करत नाही, सगळ्यांबद्दल चांगला विचार करते. मग तिच्या बाबतीत असं वाईट का घडतं देवा? आता कुठे तिच्या आयुष्यामध्ये सुख आलंय, तिच्या सुखाला कोणाची नजर लागते अशी? का तिच्या बरोबर हे असे खेळ होत आहेत? आजी, सावरा स्वतःला. नका काळजी करू. हे जे म्हणालेत ना की लीला ही ठीक आहेत, प्लीज. जोपर्यंत मी माझ्या डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत माझ्या जीवात जीव येणार नाही. आजी, हे जे लीला आईंना घेऊन येत आहेत, तुम्ही शांत व्हा प्लीज. आमचं लग्न झाल्यापासून ताईवर दुसरा हल्ला झाला. ह्या आधीचा हल्ला घडवून आणण्यात दुर्गाताईंचाच हात होता. आताही सगळ्यामागे त्याच असतील तर? ही रेवती माझ्याकडे अशी का पाहतीये? बघितलं सांग, त्या रेवतीला शेवटी लीलाचीच काळजी. कशी वहिनींकडे संशयाने बघतेय. बघालो, ती कानातला आणि नथ घेताना नाही आला तिला संशय. रेवती, हा, तू कालिंदी ताईंना सांगितलंस का? नाही आजी, लगेच सांगते, आलेच. दुर्गा, परत एकदा अभिरामला फोन लावून बघ ना. हो, करते मी. सरस्वती, आजींसाठी सरबत करतेस? लक्ष्मी, इथे थांब ना, मी आलेच. आजी, नका एवढा त्रास करून घेऊ. काही नाही होणार आहे लीलाईंना. सगळं चांगलंच होणार आहे. होतील आपल्या लीलाई बऱ्या. एक काम धड करता येत नाही यांना. ह्याही वेळेस ती लीला वाचली. मला कळत नाहीये ह्या लीलाच्या आयुष्याची दोरी इतकी घट्ट कशी काय? नाही, पण यावेळेस काही झालं तरी मी माझा प्लॅन फेल होऊ देणार नाही. काही झालं तरी एजेला याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. आई, अगं उठ, किती वाजलेत माहितीये का आई? रे ओ, झोपू दे ग. तर काय पाणी वगैरे नाही भरायचं बाई, थांब झोप. आई, आई उठ ना आई. आई, अगं तुला काय झालंय माहितीये का? आई इकडे बघ. आई, आई अगं तिकडे काश्मीरला ताईवर हल्ला झालाय, तिला गोळी लागलीये. एजे कधीही ताईला घेऊन येतील आणि तुझं काय चाललंय इकडे? कोणी बघितलं तर काय म्हणेल? आई पटकन उठ. काय ग बाई रेऊ, तुझं काय ग कटकट आहे नुसती. खरंच छान जरा एसी मध्ये झोपले, मऊ मऊ गादी आहे. हा, तिला आहे ना, खरंच ती काय मला कधी सुख मिळू द्यायची नाहीच. ठरवलंच आहे तिने. आत्ताच तिला गोळी लागायला हवी होती. आई अगं काय बोलतेस तू? ताईला गोळी लागली आहे तर तिची चूक आहे का? आई, आई चल ना, तू खाली चल ना आधी प्लीज. येते येते येते. आई लवकर चल ना. लवकर येते. तू हो पुढे आले. येशील ना नक्की? हो ग बाई, आले. लवकर ये. जाते. परत उगाच मला कोणी बोलायला नको. काय चांगलीच लीला, कशी आहेस बाळा? तू आलीस, तुला बघून माझ्या जीवात जीव आला बाळा. नाही तर अभिरामचा फोन आल्यापासून जीवात जीव नव्हता माझ्या. ऐक ना, औषण कर, भाकर तुकडा वाळून टाक. अंकिता, थाळी आण बाळा.
करा करा उच्छल करा. दरवेळीचं लीलाचं नशीब एवढं चांगलं कसं काय असं मला कळत नाही. खूप मोठ्या संकटातून वाचली आहे लीला. देवाचे खूप ताई. हो हो हो. ताई तू कशी आहेस? एजंटचा फोन आल्यापासून मला खूप भीती वाटते. मला आधी सांग की तू तू बरी आहेस ना? तू कशी आहेस? हो अगं मी बरी आहे खरंच. आणि अगं एजे माझ्या बरोबर असताना मला कसं काय होईल? रडू नकोस. पण बाबा हे सगळं घडलं कसं? हो ना, असा हल्ला कसा काय होऊ शकतो बाबा? देवाची कृपाच म्हणावी. जीवावर आलेला थोडक्यात बचाव. हो पण आई, हा मॅटर मी इथं सोडणार नाहीये. ज्यांनी कोणी हे केलंय त्याला शिक्षा मिळणार. विश्वा सर, DC बरोबर मीटिंग अरेंज करायला सांगितली होती. हो सर, आज दुपारीच मीटिंग आहे. गुड. तिथे काश्मीरमध्ये कुमार आणि टीम हल्लेखोराचा शोध घेत आहेत. तू त्यांच्या टचमध्ये राहा. ओके? येस सर. आणि अपडेट नाही. हो सर, तुम्ही काही काळजी करू नका. लीला वहिनींवरती हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला माहिती नाही त्याने कोणाशी पंगा घेतलाय. मी सोडणार नाहीये त्याला. सर तुम्ही लीला वहिनींची काळजी घ्या. बाकी सगळं माझ्यावरती सोडा. मी अपडेट देत राहीन तुम्हाला. मी आता येऊ सर? ओके. छान झोप झाली. कालिंदी, इतक्या दिवसात पहिल्यांदा नाशी शांत झोपलीस तू. असणारच. छान एसीची गारगार हवा, पुढे मऊ मऊ गादी. कित्येक दिवसात काही केले ते डोळेच उघडत नव्हते. रिव आली म्हणून. तर 12 वाजेपर्यंत तू अगं तू काय बोलतेस? सगळे इतके टेन्शन मध्ये आहेत आणि तू काय चाललंय? जळली मेली झोप नको तेव्हा लागते. म्हणजे माझी लीला बिचारी एवढी जीवावरच्या संकटात होती आणि मी तिकडे धाराडोर झोपले होते. काय बाई, नाही हे असं कोणी वागतं का? अगं लीला, अगं माझ्या सोन्या, कशी आहेस तू? बरी आहेस का? हो मावशी, मी बरी आहे. ते दिसतच आहे.
अगं म्हणजे ते एवढा लांबचा विमान प्रवास करून आलीस तू, स्वतःच्या पायाने चालत आलीस, बरीच असणार. बरीच असणार. बरी आहे ती आता, बरी आहे. लीला, खूप वेळ बसलीस आता. यू नीड टू रेस्ट. हो, अगदी बरोबरच बोललात तुम्ही. हिने आराम तर करायलाच हवा. मी काय म्हणते सरोजिनी ताई, नाही म्हणजे आता लीलाची तब्येत ही अशी आहे, तर मी इथे राहिले ना तर तिची काळजी नीट घेऊ शकेन. म्हणून मला असं वाटत होतं की मी इथेच राहते. नाही म्हणजे कसं घरी गेले ना तरी जीव काही थाऱ्यावर राहायचा नाही, सतत डोक्यात हिचीच काळजी राहील. त्याच्यापेक्षा ही अशी डोळ्यासमोर असलेली बरी. तुम्हाला कसं वाटतंय? बरोबर आहे ना? मी इथे राहिले तर चालेल ना? ही बाई नको एवढी आगाऊ आहे, पण यावेळी हिचा हा आगाऊपणा माझ्या फायद्याचाच आहे. तिच्या राहण्यामुळे मला त्रास झाला तरी ही एजे आणि लीलामध्ये सारखं मध्ये मध्ये करत राहील आणि दोघांना एकमेकांपासून लांब ठेवेल. मावशी अगं नको, म्हणजे अगं सगळेच आहे तिथे आणि एजे आहेत ना माझी काळजी घ्यायला, तू नको काळजी करूस. अहो कशाला म्हणजे काय? आई आहेत तुमच्या त्या, त्यांना तुमची किती काळजी वाटेल. मी म्हणते राहू दे, राहा इथे. सरू, दुर्गाबाईंनी अशा का वागतायत? कशाला ते लीलाच्या आईला राहायला सांगतायत? नाहीतर काय, तुम्हाला खरं सांगू आणि मला वाटायचं दुर्गाबाईंनी खूप हुशार आहेत, त्यांच्या मेंदूची पूजा केली पाहिजे. पण बहुतेक मेंदू वापरून वापरून ना त्यांचा मेंदू स्लो झालाय. सरू बरोबर बोललात तुम्ही. आई आहे मी, मलाच काळजी असणार ना तिची. आणि तुम्ही बघा, म्हणजे मी इथे राहिले ना की लीलाला चांगलं खायला प्यायला घालून कशी लवकरात लवकर बरी करते ते. आय थिंक हे सगळं डिस्कशन नंतर येऊ शकतं. लीलाला तर आरामाची गरज आहे. चल लीला. रेऊ, ते चहा नाही, जरा सकाळचा पहिला चहा जरा हवा होता ग. घेतला नाही ना, काही सुचतच नाहीये मला, डोकं थाऱ्यावरच नाही माझं. आणि हे बघ नंतर ते मला ते रवा आणि काजू बदाम पिस्ते कुठे दाखव, छान साजूक तुपातला शिरा करते. मग बघा माझी लीला कशी लवकरात लवकर बरी होते. ते आवडतो तिला माझ्या हातचा. मी आहे हा, मी पटकन करते लीलासाठी. ये ये ये, चल चल चल, दाखव मला, दाखव. मी आलो जरा, मला 1-2 कॉल करायचे आता. आजी, तुम्ही पण जरा आराम करता का प्लीज? मी जरा ऐका, देवघरात आहे मी, मला कसंच होत आहे चारास. आजी, अगं मगाचपासून सगळ्यात जास्त टेन्शन तूच घेतलंयस आणि आता लीला पण आली आहे ना, मग तू प्लीज जाऊन आराम कर आजी. हो आजी, टेन्शनमुळे तुला परत त्रास झाला तर प्लीज ऐक ना आमचं. हो आजी प्लीज. हो मी जाते, पण लीला. आजी, आम्ही सगळे आहोत ना, आम्ही देऊ त्यांच्याकडे लक्ष. तुम्ही चला आराम करा प्लीज. चल.
हे सर्व काय चाललंय इथे? हळूहळू सगळी मोहिते फॅमिली इथे येऊन राहणार आहे का? नाहीतर काय, हे म्हणजे असं झालं ना, दोन्ही घरचा पाहुणा इथे येऊन हातपाय पसरी. मी जाऊ दे. वहिनी ऐका ना. तुला रेस्टची गरज आहे लीला. आपलं खूप ट्रॅव्हलिंग झालंय. काळजी घे. ओके? एजे, मी आराम करते, पण मला तुमच्याकडनं एक प्रॉमिस हवंय. काय प्रॉमिस? तुम्ही मला प्रॉमिस करा की हे जे काही झालंय त्याचा तुम्ही स्वतःला अजिबात त्रास करून घेणार नाही. आपली ट्रिप किती छान झाली, किती छान सरप्राइजेस दिले तुम्ही मला. सगळं कायम माझ्या लक्षात राहील. आता माझ्यावर हल्ला झालाय, ह्याचा तुम्ही त्रास करून घेतलात ना तर मला खूप वाईट वाटेल. तुम्ही मला प्रॉमिस करा, आपण फक्त चांगल्याच गोष्टी लक्षात ठेवू. आय प्रॉमिस यू की तुला वाईट वाटेल असं मी काही करणार नाही. आणि याचे ते मगाशी मी मावशीचा मेसेज पाठवला, कारण त्याची तू काळजी करू नको. आय हँडल इट. तू आराम कर. काय बाई या जहागीरदारांचं घर, हं? एक धड काही खायला नाही. काजू बदाम पिस्ते कुठे लपून ठेवले देवालाच माहिती. हे काय हे काय आता बिस्किट खायची? आई काय चहा घे म्हणे. नुसता चहा दे ना, दे जरा 4 काजू तोंडात घालते. अगं काय चाललंय तुझं? परिस्थिती काय? तू काय बोलतेस? कोणी ऐकलं तर कसं वाटेल ते? रेऊ, लग्न झालं म्हणून आपल्याला खूप अक्कल आली असं समजू नकोस. हा, आई आहे मी तुझी, आईशी असं बोलतेस? आणि ते पण तुझ्या सासरी? हे शिकवलंय मी तुला? अगं मला वाटलं तुझी आई, लीलाची आई म्हणून मी या घरात आले, म्हणून माझी काय खातिरदारी होईल या जहागीरदारांच्या घरात. काय चांगलं चुंगलं खायला मिळेल, किती आदरातीत ठेवेल. पण कसलं काय, ते सगळं घर त्या लीलाच्या मागे लागलंय. तर उभी राहू नकोस अशी तोंड बघत. जा ना, काजू बदाम पिस्ते कुठे लपवलेत तर ते दे आता. तर जीव कळमळला माझा भुकीने. बिस्किट खायला घालते आईला. अगं रेऊ, केव्हापासून मी सांगते ना तुला. हा, कढई दे बनवून. बरं एक काम कर, रवा कुठे आहे तो दे, तुपातला शिरा करते. तुला सांगते रेऊ, आपली लीला लहान होती आणि अशी आजारी पडली ना की माझ्या हातचा तुपातला शिरा खाल्ला की इतकं बरं वाटायचं ना पोरीला. दे दे, आण पटकन. मिसेस मोहिते, हा, तुमच्याशी जरा काहीतरी बोलायचंय मला.